नमस्कार मंडळी, 4 वाजता आल्यात आणि इथे ग्लासवरून लफडा होत आहे आपला 3 वाजता 3. शिवानी ताई भडकलेली आहे. सीन असं झालाय की धीरजनी स्वतःसाठी ग्लव्स घेतले पण शिवानीसाठी घेतलेच नाही. धीरज काय असं का गेला तू धीरज? हा फॅक्टरी चाललाय कामाला. कोलबी सोडायला चालले आम्ही. शिवानी काय बोलायचं तुला आता? आज गंगावर अस्थि विसर्जन आहे धीरजचे. हे पुकारे गंगा किनारे. फायनली आपण पोहोचलो आहे वाराणसीला. वाराणसी झालेले आहेत. आतमध्ये चला. तर आता इथून आपल्याला जायचं आहे पहिला बाहेर आणि बाहेरून आपल्याला भेटणार रिक्षा. तर थोडा बाहेर जाऊया. माझा आज आवाज बसलेला आहे, पाणी जमत नाही त्यामुळे आवाज बसलाय खूप माझा. सो बघूया दुपारपर्यंत आवाज आपला नीट करायचा. आणि इथे खूप थंडी आहे सध्या तरी. सो आपली सगळी मंडळी आलेले आहेत तिथे. काय वाटत आहे माझा ब्लॉग कसा होता? आवाज बसले हे यांचं आजच भांडण झालंय सकाळ आणि हिची टोपी आहे. टोपी माझी टोपी जाऊ द्या. आता आपण जाऊया पुढे आणि बघूया रिक्षा. आणि तुम्ही जेव्हा पण इकडे जा ना वाराणसी जंक्शन वर, एक असतो बटर अल्ट्रा प्रो मॅक्स. हे बघा दिसतंय ना. मला जायचं आहे इथून त्या साईडला, तिथूनच महार मेन जंक्शन आहे. महारचं मेन पहाड, तिथे तुम्हाला रिक्षा वगैरे सगळं भेटतील. तर आता आपण तिथेच चाललेलं आहे. जर तुम्ही इकडे आले ना तर हा मेन स्टेशनच्या तुम्हाला बाहेर भेटणार. आणि ते तुम्हाला खूप सारे रिक्षावाले भेटणार जे तुम्हाला केदार घाटाच्या बाहेर किंवा तुम्ही जे प्लॅन केला असेल कुठे राहायचं वगैरे तिथे तुम्हाला सोडतील. मेन जर तुम्ही असतील नाही तर जशाश्मे घाटच्या चौराह्यावर त्यांना सोडायला सांगा. पर सीट 20 रुपये किंवा 30 रुपये घेतात पर पर्सन. आवाज थोडा तुम्हाला येत असेल कारण माझा आगसा बसलेला आहे आणि खूप भारी वाटतं इकडे पोहोचून. कारण की मी आलेलो 2 वर्ष अगोदर आणि काही बदललं नाहीये, फक्त आपण बदललोय. चला ऑटो आहे का? करलिया ऑटो भाई. सो आता आपण इथे एक फोटो काढूया. बघा अशी रिक्षा असते. या रिक्षामध्ये 5 जण वगैरे घेऊन होतात. पर पर्सन सीट 20 रुपये किंवा 30 रुपये घेतली जाते. सो गाईज आता आम्ही रिक्षामध्ये बसलेलो आहेत आणि आता इथे ना वाराणसीमध्ये रोपवेचं काम सुरू आहे. त्यामुळे दशमे घाटच्या चौराह्यावर जाण्यासाठी ना रस्ते खणलेले आहेत. त्यामुळे आता बघूया. आता बोलत आहेत की 500 ते 600 मीटर लांब सोडायला, तर तिथून नंतर आपल्याला वॉकिंग जायला लागणार आहे. पण तुम्ही जेव्हा येतील नंतर तेव्हा तुम्हाला अशी प्रॉब्लेम फेस नाही करायला लागणार. थंडी खूप आहे इथे. आता आम्ही रिक्षामध्ये बसलेले आहे. वही तो कुछ दिखना रहा है भाई साहब. इधर ही छोड़ने वाले क्या? चलो गाईज आता आपण पोहोचलेले आहे इथे.
इथे से एवढा इथे फॉग है ना, दोपहर में भी ऐसा ही रहता है कि कैसा दोपहर में भी अभी इधर ऐसा ही चालू है ना। तो व्यू नहीं दिखेगा कुछ भी। सुनो मेरी बात, बोट आप लोग 2-4 लोग 4 लोग जो देखने वाले हैं इनके साथ चले जाइए, जहाँ जहाँ हम गाड़ी अपना देख रहे थे, रूम देख लिए आसपास, जहाँ मिल जाता है बहुत सारा रास्ता है, ठीक है। आता आपल्याला चाललोय आपण हरिश्चंद्र घाटावर। ये सीधा जा सकते हैं आगे से, मतलब रास्ते आपको ऐसे ऐसे छोटे छोटे सब मिलेंगे, सब घाट पे घूमने के लिए। बगल में आरती होती है वो देख सकते हैं, इधर से घाट जा सकते हैं, आगे से मतलब हर तरह से जाने का रास्ता है। अच्छा कहीं से भी जा सकते हैं, यही लास्ट है। इसके बाद कोई ना होटल ना कुछ नहीं, सीधा गंगा घाट है। इसलिए कितना दूर है यहाँ से घाट? घाट कितना दूर 1 है? मिनट भी नहीं, वो सामने लोग खड़े हैं। तू मग जाऊया ना आपण इथूनच जाऊया ना, मग चालत जाय दर्शन घाटला। घाट नाही तो रूम नाही ना पुढे, इधर क्या मतलब है? रूमचा थोडी घ्यायचा होता। अरे तो रोड बंद आहे, बरोबर आहे। तर काय सीन आहे की आपल्याला बॅग घेऊन सगळं उतरून घाटवरून चालत जायला लागणार आहे दशमेश घाटकडे जायला। जिधर रोड बंद है उधर से चल के जा सकते कि नहीं? इधर से नहीं नहीं उधर से रोड पे से नहीं जा सकते, सामान लेके नहीं। वहाँ पे इतना जा लगे जा सकते, घाट का रूम जा इथं बघून येऊ पुढे जाऊन। आगे देख के चलिए देख लेते उसमें क्या है। गाइस खूप थंड आहे इथे, तुम्ही बघू शकता। हे बघा कब से यहाँ पे ठंड गिरा इतना। अरे यार इधर 15 दिन हो गया, 15 डेज। ठंड का इलाज ये देखो, ये है ठंड का इलाज। शेकोटी शेकोटी गाइस शेकोटी। इसलिए बोला ना सामान लेके परेशान हो जाएंगे, मैं दिखा देता हूँ आपको। अभी सुबह होने से मालूम होता ना भैया, रात का समय है नहीं। वो तो है ही। आता पहिला बघूया जर आता कसं इथे रोपवेचं काम चालू इसीलिए आहे। इतना ज्यादा है। इथे कसं आहे रोपवेचं काम आहे, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होणार। पण जेव्हा तुम्ही येतील ना सगळं रोपचं काम वगैरे झालं ना, तर इकडे एवढं काम होणार म्हणजे तुम्हाला एवढा हे नाही दिक्कतचा प्रॉब्लेम देखो अभी वो मंदिर में नहीं, वो घाट उसके बगल में जस्ट घाट है। ये मंदिर के पीछे पूरा घाट है। अब इतना सामान कितना लेके जाओगे, लेके आओगे? करना तो पड़ेगा अभी। आओ दिखाता हूँ। क्योंकि भाई हम लोग को इतना ऐसा प्रॉब्लम नहीं है, देखो अभी करेंगे तो बाद में तो अच्छा ही रहेगा ना। चलो गाइस हे बघा इथे हरिश्चंद्र घाट आहे, इथे स्मशान आहे। Few moments later. मॉर्निंग वॉक। आता आपण आहे गौरी केदारेश्वर मंदिराकडे। तर आता आपण चालले दक्षिण घाटकडे, रोडवरून चालत चाललेत, 900 मीटरवर आहे फक्त। आपल्याला त्या साईडलाच रूम बघायचा आहे। तुम्ही जेव्हा कधी तिकडे येतील ना तर दक्षिण घाटकडेच रूम घ्यायचा बघा, तिथून सगळं काही जवळ आहे। कारण या साईडला तुमचा खूप कमी येणं होणार गौरी केदारेश्वरला वगैरे आणि अस्सी घाटकडे। कारण जे मेन स्पॉट्स आहे तुम्हाला बघायचे आहेत ना, ते सगळे दक्षिण घाटच्या बाजूलाच आहे। गंगा आरती आहे तिकडे त्या साईडला, कालभैरव आहे, काशी विश्वनाथ मंदिर आहे, मणिकर्णिका घाट आहे, ऑलमोस्ट अजून ते नेपाली मंदिर आहे, पशुपतीनाथाचं, अजून जे काय आहे ते त्या साईडला येतात। तुम्ही ट्राय करा की दशश्वमेध घाटच्या इथेच सगळं खायला घेण्यासाठी। चला मग आता आपण तिकडे पहिला रूम बघूया, तुम्हाला सांगतो आम्ही कुठे कुठे रूम घेणार आहेत, किती आम्हाला रूमचा भाडा वगैरे पडणार आहे त्या सगळं। आणि इथे ना खूप बनवतात, ठीक आहे। तुम्ही जरा सगळ्या गोष्टी सो तुम्ही नीट तिकडे या, पहिला जावा। तुम्हाला वाटतं तिकडे जायचंय, मॅप चालू करा, त्यांना बोला तिकडेच घेऊन चला, कारण ते आम्हाला बोलले की ते खोदलाय पूर्ण। इथे बघा आम्ही चालतात आहेत, 5 मिनिटं झाली, मस्त चालतंय, रोड एकदम मस्त क्लीन आहे। बघा एवढे चालत आले आम्ही गाईचे, एवढे चालत आले। फिर ते जेव्हा पण येणार ना की हम लोग उधर लेके जाओ, आता कैसे हम लोग आपको दिखाएंगे। जर तुम्हाला वाटलं की हा रस्ता बंद आहे तर मग फिरू शकतात गाडी, पण जोपर्यंत तुम्हाला रस्ता बंद दिसत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना सांगा की चला आम्हाला तसंच जायचं, तसंच ठीक आहे। कारण इथे सगळे उल्लू खूप बनवतात, बॅड वर्ड यूज नाही करायचे, पण उल्लू खूप बनवतात, ठीक आहे। ते बघा गाईज आता आपण पोहोचलोय दशश्वमेध घाटकडे, जो मेन चोर आहे ना गोदवाली चोरिया, तिथे पोहोचलेलो आपण आता। आता आपण इथे बघूया रूम। हे बघा इथे इथपर्यंत गाडी वगैरे येतात। तो बोला ना रोपवेचं काम इकडे चालू आहे, हे समोर रोपवेचं काम चालू आहे इथे, आणि इथून आपल्याला हा मेन स्ट्रीट आहे। आता इथे आपल्याला रूम बघायचे त्या मेन स्ट्रीटवर। तुम्ही पण इथे आल्या मेन स्ट्रीटवर या, कारण हा तुम्हाला समजेलच। आम्ही जेव्हा सकाळी दुपारी जातील ना तेव्हा समजेल। आता बघा आम्ही आता तिथून आले, काय रश नव्हतं, म्हणजे कोण लोक दिसत नव्हती, पण इथे बघा पब्लिक तुम्हाला दिसायला चालू होणार आहे। बघा दिसतंय का तुम्हाला, पब्लिक दिसतंय? हो चला तर पहिला हॉटेल बघतो, नंतर तुमच्या हॉटेलमध्ये डायरेक्ट भेटतो। तर मित्रांनो आता आपल्याला हॉटेल भेटलेलं आहे। आपण जो रूम घेतलाय ना तो 2000 आपल्याला रूम पडलेला आहे, त्याच्यामध्ये 4 पर्सन आहेत आपण।
तुम्हाला दाखवतो तिकडे आता जाऊन रूम कसा आहे काय आहे ते. जर तुम्हाला कधी यायचं असेल तुम्ही ते वॉकिंग पण येऊ शकता किंवा ऑनलाईन पण तुम्ही बुकिंग करू शकता. आता आम्ही जो रूम घेतला तो तुम्हाला दाखवतो कसा आहे. तिकडे गिझर वगैरे सगळं काही आहे. घेतलाय ना इथे घेतलाय पंडित कालीराम मालवी गल्लीमध्ये रूम घेतलाय. इथून तुम्हाला गल्लीमधून जायचंय. हे बघा पहिलाच गल्लीचा जो राईट आहे ना इथून हा राईट मारायचा आणि हा इथे खाली हा रूम आहे. इथे वरती रूम दिसत नाही ते रूम्स आहेत. हॉटेलचं नाव आहे हॉटेल विशाल रेसिडेन्सी करून आहे. कोणाला इथे यायचं असेल ना तर हा विशाल रेसिडेन्सीचा ऍड्रेस आहे इथे खाली. आणि तुम्हाला जर कोणाला कॉल करायचं असेल तुम्ही इथे कॉल करू शकतात. देखो तुम्ही कधी इथे येत असेल ना हे यांचा नंबर आहे अखिलेश पांडेजी. इधर देखे देखा पहले तो वीडियो बना इधर आएंगे तो इनको कॉन्टेक्ट अच्छे गाइड है आके रूम भी आपको दिखा देंगे और ये उनका नंबर है. काय रूमचं झालेलं आहे खूप स्ट्रगलच्या नंतर पण आता ठीक आहे चांगलं आहे. आता काय बोलतो रूम चांगलं आहे. रूम चांगला आहे दाखवतो तुम्हाला पण दाखवतो. चाललंय सगळं बुकिंग वगैरे म्हणजे आयडीज वगैरे. आता पोहोचले 3rd फ्लोअरला रूम आहे. चला तुम्हाला रूम दाखवतो. हे बघा कुठला रूम दाखवू. हे बघा हा रूम दाखवतो. रूम चांगला आहे आणि इथे तुम्ही जर तुमचं जास्त लगेज असेल असं तर इथे छोटीशी गॅलरी आहे. तर तुम्ही इथे तुमचे बॅग्स वगैरे ठेवू शकतात. आणि हा असं स्पेस आहे. वॉशरूमला कोण गेलाय काय हा म्हणून तुम्हाला वॉशरूम मध्ये दाखवू शकत नाही पण दाखवतो. त्या रूम मधला वॉशरूम दाखवतो. हा दाखवला आता हा रूम दाखवतो. हा बघा हा रूम काही असा आहे. हे बघा इथे पण भाऊ आपला वॉशरूमला गेलेला आहे. आणि या रूम मध्ये ना गिझर सुद्धा आहे. तुम्हाला 24 आवर्स गरम पाणी भेटेल. चांगला रूम आहे. तुम्ही येत असेल तर नक्की या. रूम तुम्ही बघितला असेल. आता आम्ही जरा फ्रेश होतो आणि मग जातो दर्शनाला. 6:30 वाजता आलेत. आमच्या मुलांची 3 जणांची आंघोळ झाले. मुली अजून आंघोळ नाही करत आहेत. कपडे वगैरे सर्व काढत होते की फक्त मला वाटलं कपडे धुणार असं बोलणार होते मी. कपडे धुणार नाही. आणि मला बोलले आम्ही रात्री धुणार आहेत सगळेजण. ए बाबा हे झालं फक्त टावेल धुतले. यांच्यासाठी ना वॉशिंग मशीन आला गेलं. वॉशिंग मशीन होत्या कधी रेडी तरी काय आम्ही एकमेकांचे कपडे दाखवत होते. आम्ही एकमेकांचे दाखवायला अर्धा तास झाले. दाखवत होते की हे आणलंय साडी सर्व आम्ही दाखवत खाल्लं तर दिसणार नाही काय आता दाखवत होते. कौन है ये लोग कहां से आते हैं ये? जा चल चल बाय. लवकर रेडी होऊन या. चला A few minutes later. तुला थंडी नाही लागत. हे माझं बाहेरच्या ह्याच्यामध्ये तुला थंडी लागते आणि एसी मध्ये तुला थंडी नाही लागत कारण का तुला ती सवय झाली. मला मी एसी मध्ये राहणारी मुलगी नाही. बच्चन झालं तो व्हिडिओ काढतोय. कशी कुठे भेटली तुला. कुठे भेटली रे. काय भाऊजीने भेटली काय म्हणते सुकामध्ये आता मोमोज करत असतात. हा आता काय खातो. आता काय खातो बर्गर मोमोज ऑर्डर केलं त्यातले एकच खायला भेटलं असेल. बनारस की सुबह. बनारस की सुबह देखो गाइस. बनारस की सुबह. गाइस आता आपण आहे तिथे मेन स्ट्रीट वर दशमेश घाटचं. आणि बघा इकडेच तुम्हाला सगळं काही भेटणार आहे खायला. बाहेर निघाला असे वाईब भेटला तर कसं होणार. नशा यस भारी वाटतंय. म्हणून तुम्ही जेव्हा कधी पण इकडे येणार ना तर सकाळीच निघायला लागेल तुम्हाला. तेव्हा तुम्हाला असा हा माहोल भेटेल सकाळचा. दुपारचा माहोल असतो पण सकाळचा माहोल असतो. मालिक खिच रहे मालिक कुछ राइट साइड खिच रहे मालिक. हे बघा आणि आपले जे व्हिडिओ असणार ना रॉ असणार आहेत. तुम्हाला वाराणसी स्ट्रीटचे आजूबाजूचे सगळा आवाज ऐकायला येणार आहे. फक्त माझा आवाज ऐकायला नाही येणार आहे. ठीक आहे तर रॉ असणार आहेत. ऑडिओ मध्ये आपला काही नोटिफिकेशन नसणार आहे. चला मग इसका शॉल घेतो इकडे आपला. काय बघतोय आला तर लोकल कितने का शॉल 240 वाले इकडे शॉल आहे सगळे. हे तुम्ही खूप सारे शॉपिंग करू शकतात. या स्ट्रीटला तुम्हाला साड्या सुद्धा भेटणार. आता आपण आहे दशमेश घाटच्या स्ट्रीट मध्ये. ही मेन स्ट्रीट मानली जाते त्यांची. आणि इथे तुम्हाला नाश्ता वगैरे सगळं काय भेटणार आहे. बघा इकडे नाश्ता आहे आपला. इथे आहे इथे म्हणजे लाईन दिसत आहेत ना या लाईनीवर सगळीकडे नाश्ता आहे सगळीकडे.
भाई बनारस मध्ये जेवढे पण शॉल सगळे कलरचे घेऊन गेले आहेत मफलर. हे बघा हा एक कलर, हा एक कलर, एक कलर, एक कलर. फर्स्ट टाइम पहन रहा मालिक, किसी को हमको नहीं मालूम है. तनिक तरह मदद करिए. पेनो पेनो अरे ऐसे कैसे ऊपर डालिए. कलर था? हाँ. वो हमारी तरफ विजय अंकल है, वो ऐसे बात कर रहे हैं. बनारसिया जाग लागेल बा. दर्शनासोबत तुम्हाला वाराणसीचा स्ट्रीट फूड पण बघायला भेटणार आपल्या व्हिडिओ मध्ये. आता आपण आले फायर उत्तप्पम कडे. इथे डोसा आणि उत्तप्पम फेमस आहे खूप जास्त. लड़की हा बघा जो बनतोय उत्तप्पम. काहीच आता आमचं नाश्ता करून झालेला आहे. अजून मुली लोकांची तयारी झालेली नाही. तर आम्ही आता चालले आहेत दशाश्वमेध घाटवर. नंतर तो तिथे फिरून आम्ही जाणार आहेत पहिला दर्शन घ्यायला म्हणजे कालभैरवाचं. गाईड लोक त्यांच्या भाषेत झाली काय. हे बघा दशाश्वमेध घाट. तुम्ही माझ्या पाठी बघतायत ना, इथेच गंगा आरती होते. तर आज आम्ही संध्याकाळी इथेच येणार आहे गंगा आरतीसाठी. आणि सध्या आता फिरूया थोडाफार इथे, कारण मुलींचा अजून झालेला आहे रेडी अजून ते लोक. हे बघा इथेच गंगा आरती होते. आणि इथेच आपला एक मित्र सुद्धा आहे अभिषेक करून. त्याच्या बोटीमध्ये आपण जाणार आहेत. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी आपण तिकडे जाऊया. आता खूप रश आहे. तुम्ही रात्रीच्या टायमाला बघणार 10:30-11 वाजता इकडे काहीच रश नसतो, कोणच नसतो. नॉर्मली पूर्ण खाली असतो. तेव्हा सगळ्यात बेस्ट टाइम असतो इथे बसण्यासाठी वगैरे. आता ठीक आहे, आता मॉर्निंग आहे तर रश हवा आहे वगैरे खूप जण येतात. आता मस्त आहे रात्री तुम्ही येतील तर. गाईज फायनली मुली लोक सगळे रेडी होऊन आलेले आहेत. हे बघा मोबाईल का आणला, पण तू मोबाईल का आणला. गाईज मग आता आपण जाऊया कालभैरवच्या दर्शनासाठी. चला बोटिंग करेंगे आप लोग. आराम से
काय तो आवडतो आपल्याकडे तर चला मग मंडळी, आता आपलं दर्शन झालेलं आहे. तुम्हाला जास्त दाखवता आलं नाही कारण की इथे कॅमेरा अलाउड नाहीये. आता आपण थोडं स्ट्रीट फूड एक्सप्लोअर करूया किंवा बघूया सगळ्यांशी बोलून काय प्लॅन बनतो आणि तसा करूया. तर सध्या आपण आलेले आहेत बाहेर. हे बघा, आता आम्ही चाललोय विहीर पाहण्यासाठी. असं म्हटलं जातं की त्या विहिरीमध्ये आपला जर परछाई म्हणजे सावली दिसली नाही तर तो माणूस 6 महिन्यामध्ये मरतो. कालभैरवला येण्यासाठी तुम्ही कोणालाही विचारू शकता की ते कसं आहे कसं नाही ते. आणि मोस्टली ते जे सगळे प्लेसेस आहेत ना ते वॉकिंग डिस्टन्स वर आहेत. तुम्हाला कॅब काय तुम्ही जर ते इलेक्ट्रिक व्हेकल्स वगैरे केले तर 10 रुपये 20 रुपये वगैरे घेतात. तर मी तुम्हाला बोललो की वॉकिंगच जावा. 400 मीटर आहे, 1 किलोमीटर आहे. जर तुम्ही चालत जाणार ना तो तुम्हाला तुमचा प्लेस एक्सप्लोर करता येईल चांगल्या प्रमाणे. तर कधी इथे आले तर चालत जावा, विचारा आणि मॅप वर चेक करा किती मीटर आहे, 400 मीटर आहे, 500 मीटर आहे. तर जवळ असेल तर जावा. जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला अशा रिक्षामधून जायचं आहे, अशावाल्या रिक्षामधून, तर तुम्ही ते रिक्षा वगैरे करू शकता. आपण जाऊया चाला. तिथून 400 मीटर वर आहे महामृत्युंजय मंदिर. चला जाऊया. आणि आपली सगळी मंडळी बघा इथे आहे. आणि हे पार्टी आणि इथे चाट, समोसा चाट, पापडी चाटे लागतं. काय इकडे सगळे थांबलेले आहेत चाट घेण्यासाठी. हे बघा, ये क्या चाट का नाम क्या है? ओ भाई साहब, कौन सा चाट है? हाँ, छोला चाट बना दो. 1 प्लेट इन लोग के लिए बना दो. हाँ 2 बना दो. मुलं जेवढी खात नाही ना मुलीच खात आहे. काय बोलायचं आता. खूप जा बना रहे. जास्त खाल्लं पाहिजे. अभी इसमें रगड़ा डाल दिया, अभी हरा चटनी डाल रहे भाई. ये कौन सा नमक है? काला नमक. काला नमक. और ये जीरा. जीरा. और इसको क्या बोलते हैं? ये पापड़ी है. पापड़ी. ओके, इसका चूरा मुरा कर दिया भाई ने. अरे रगड़ा का पानी. लिया चौक पे. अरे कितना खाओगे? हाँ, अभी इसमें जा रहा है कांदा, अभी जाएगा नींबू इस पे. हाथ रुकना नहीं चाहिए, मुंह रुकना चाहिए बस. मुला करके इसको आधा आधा डालो उसके ऊपर. कसं आहे? दे दो भाई खाना. गाइस देखो ये बनारस, यहाँ पे हॉर्न बजते रहता है हॉर्न. ठीक है, नुसता हॉर्न वाजतो, नुसता हॉर्न.
महामृत्युंजय मंदिराच्या बाजूलाच कचोरी फेमस आहे, राजाराम कचोरी. ठीक आहे, तर ही बघा इकडे भेटते राजाराम कचोरी. तुम्ही बघताय आता राजाराम कचोरी. 4 प्लेट देऊ. 2 मिनिटं कचोरी. आपका नाम स्वप्नील गुप्ता. ठीक है. कचोरी बनारस की कचोरी, ये बनारस का रियल कचोरी है, पूरी वाली कचोरी नहीं. आपको मराठी कैसे आते? मराठी आते मला पूर्ण पूर्ण येते मला. आता विसरलो इथे कोणी आहे ना. आता आम्ही आले ना. नाही कसं आहे, खाऊन बघ ना, टेस्ट सांग. अजून 2 द्या. आले बाई कचोरी, आल्या कचोरी. गरम 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 कचोरी. ओमकार, हे काय कसं टेस्ट आहे सांगा भाई. ओमकार सांग, ओमकार काय आरामाला भाई, आराम आहे, व्हिडिओसाठी काही नाही. छान आहे, हे खूप छान आहे. युनिक टेस्ट आहे, जरा मुंबईमध्ये नाही भेटणार. काहीच माझा उपवास आहे ना, मला काही खायलाच भेटत नाही. असा खाताना फोन येतो तर अजून वैताग आहे तुम्हाला. खूप टेस्ट आहे ना. एकदा मग घेतो अजून एक प्लेट. हा घेणार अजून. हो गाईस, मला ज्या विहिरीबद्दल सांगितलं ना, ही विहीर इथे महामृत्युंजय मंदिरामध्ये नव्हती. ही जी विहीर आहे, ही विहीर जी आहे ना, ही चंद्रकूप त्या मंदिरामध्ये आपल्याला बघायला भेटते. तर आता आपण तिथूनच चाललोय. आपल्या महामृत्युंजय मंदिरापासून समोरच काळभैरव मंदिराचा मोठा बोर्ड आहे. तिथूनच समोर तुम्हाला स्ट्रेट चालत जायचं. इथून 1.2 किलोमीटर वर आहे. तर वॉकिंग तुम्ही जाऊ शकता, कारण इथे इलेक्ट्रिक गाडी वगैरे काही येत नाही. सो तुम्हाला इथे जायचं असेल तर तुम्हाला वॉकिंगच जायला लागणार आहे, आणि अशा तुम्हाला गल्लीमधून वगैरे जायला लागणार आहे. आता आपण तिकडे जाऊया आणि आपली सावली तिथे त्या विहिरीमध्ये दिसतंय की नाही ते बघूया. आता इथे काय मलाई हो, हा आहे धीरजचा मलाई हो, ज्याच्यामध्ये इंजेक्शन मिक्स असतो. अच्छी लगी. अच्छी, चांगलं आहे. आता हे संपलं, याच्यामध्ये दूध घ्यायचं असतं. मस्त आहे. आता बघूया आपण जी फेमस आहे श्रीजीची, ही कशी आहे ती. आणि आता इथे आपण आहेत ना, हे आहे कामधेनू मिल्क स्वीट. मुंबई महाराष्ट्र. ये बहुत जाता है महाराष्ट्र. हाँ, मुंबई पूना तक को ले जाता है. ये पूरा दूध से बनता है ना. पूरा दूध का ही आइटम है. और ये अलग मिलता है क्या? थोड़ा सा खा, एक अलग लिया तो ये हाँ, ये 150 का है. पलंग पूरा अलग तो है ये मलाई पूरी. पूरी का होता है. इसका इजाद कैसे हुआ? इजाद हाँ, कैसे, मतलब बना, किसने बना, ये दूध से कहानी बनता कैसे है. है? ये दूध को रात को ओस में रखा जाता है, सुबह उठ के मता जाता है. आजकल रोड पर तो आर्टिफिशियल चले गए हैं. हाँ, वो सब मशीन में रख के मशीन का ही निकाल देते हैं. मशीन आज बेच रहे हैं. ये सब यहाँ 2-3 महीने के बाद नहीं देते. ये सब ठंडियों का ही है फिर. क्योंकि जब ओस गिरता तभी बनता है. अरे 20 रुपए दे. जितना ठंडी नहीं होता. अच्छा आहे. तर जायचं, आता आपण पोहोचलेले आहेत सिद्धेश्वरी देवी मंदिराकडे, आणि ही आहे ती वेल. त्याच्यामध्ये जर तुम्हाला सांगितलं, दिख रहा है क्या भाई? जिंदा रहेगा फिर तू.
अभी भी दिन बचा के रखे हुए हैं भगवान। हाँ मैं भी दिख रहा हूँ भाई। मौत ही देखने आए थे बस यहाँ। बचे हुए हैं बच्चे। तू देख, तू बची हुई कि नहीं, देख तू देख। आ जाओ आ जाओ, दिख रहे हो आप? दिसते काय काय नाही, असं बघायचं असं फक्त बघ. बापरे हे तू दिसत नाही. दिसते दिसलं दिसलं दिसलं. वाचली तू, वाचली. तर मंडळी आपण असे वाचलेले आहेत. चला मग आता. आणि असं काही हा सिद्धेश्वरी आईचं मंदिर आहे. सर्वत्र व्यापिके श्री आपलं फिरून झालेलं आहे. आता आपण चाललेलो आहोत जेवायसाठी. पहिला जेवायला जाऊया आणि त्यानंतर आपण जाणार आहोत आता गंगा आरती पाहण्यासाठी. हा गोदलिया चौक आहे. हा हॉटेल रुद्राक्ष आहे. त्याच्या आतमध्येच वरती हॉटेल आहे, खाली हा रेस्टॉरंट आहे. हे बघा इकडे सगळे बसलेत. खाणार का तू? इथे मी आलेलो 2 वर्ष अगोदर, आता त्यांना घेऊन आलो. चांगला आहे जेवण सगळं. हो राईस. आता आम्ही निघाले आहेत गंगा आरतीसाठी. जास्त काही बोलत नाही, तुम्हाला दाखवतो घरामध्ये कसा बसलाय. शंकर मौलिनी